So we missed some around 5 minutes recording, 5 to 10 minutes recording we missed. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सो लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला याच्यामध्ये की फ्रंट व्ह्यू ओळखायचा कसा, हाऊ टू आयडेंटिफाय द गिव्हन व्ह्यू इज फ्रंट व्ह्यू. तर त्याला काय असेल, डॅश दिला असेल. डॅश इंडिकेट्स फ्रंट व्ह्यू. ओके, डॅश काय इंडिकेट करतो, फ्रंट व्ह्यू. काही कॉलेजेसमध्ये काही एक्झामिनर्स काय फॉलो करतात की CF हा F काय इंडिकेट करेल, फ्रंट व्ह्यू. CF क्लियर, CF विल इंडिकेट फ्रंट व्ह्यू. काही एक्झामिनर्स हे स्ट्रॅटेजी फॉलो करतात, CF. ओके, CF म्हणजे फ्रंट व्ह्यू मधला. तर F हा इथं नसतो, F हा याच्या सबस्क्रिप्टला जातो असा खाली, CF. क्लियर, तर CF इंडिकेट्स फ्रंट व्ह्यू. काही एक्झामिनर्स हे फॉलो करतात, CF इंडिकेट्स फ्रंट व्ह्यू. आणि मग टॉप व्ह्यूला काय म्हणणार तुम्ही, तर टॉप व्ह्यूला म्हटलं जातं CH. ओके, अगेन H विल गो टू सबस्क्रिप्ट, H परत सबस्क्रिप्टला जातो खाली. पण आपण हे फॉलो करणार नाही, वी विल नॉट बी फॉलोइंग CF CH, दिस इज नॉन स्टँडर्ड. CF CH हे नॉन स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड काय आहे, डॅश. डॅश इंडिकेट्स फ्रंट व्ह्यू. डॅश हा फ्रंट व्ह्यू इंडिकेट करतो, हे असं लक्षात ठेवायचं. ओके, देन दिस इज द फर्स्ट स्टेप ओव्हर. हा पहिलं काम झालं. काय पहिलं काम झालं आपलं की HP पासूनचं अंतर काय आहे आपण बघितलं आणि ते अंतर आपण मार्क केलं. HP पासून 0 mm आहे म्हणून 0 mm मार्क केलं. HP च्या डायमेन्शनला आपण फ्रंट व्ह्यू म्हणतो म्हणून त्याला डॅश दिलं. त्याच्यानंतर VP चं काय आहे, 15 mm इन फ्रंट ऑफ VP. VP पासून 15 mm इन फ्रंट म्हटलं की बिलो XY. इन फ्रंट म्हटलं की डायमेन्शन कुठं जातं, ते बिलो XY. मग 15 mm बिलो XY, इट विल बी पुट हिअर, ते इथं पडेल. क्लिअर, दिस पॉइंट विल बी पुट हिअर. and this dimension, हे डायमेन्शन किती आहे, हे डायमेन्शन आहे 15 mm. 115 mm, 15 mm. क्लिअर, सो नो नीड टू मेन्शन mm, नुसतं 15 लिहिलं तरी सफिशियंट असतं, काही हरकत नाही. आणि या पॉइंटचं नाव असेल C, नुसता C. C डॅश इंडिकेट्स फ्रंट व्ह्यू, C इंडिकेट्स टॉप व्ह्यू. तर हे होतं या प्रश्नाचं उत्तर, जो काल आपण होमवर्कला दिला होता त्याचा आन्सर. क्लिअर, कम्प्लीट एक्सप्लेनेशन याचं दिलेलं आहे. ओके, सो आय विल स्विच टू नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट प्रॉब्लेम. कोणाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या. So I will give now 2-3 problems. आता एक 2-3 प्रॉब्लेम्स देतो तुम्हाला. एकदम 2-3 प्रॉब्लेम घेऊया आणि ते सोडूया. 3 प्रॉब्लेम घेऊया. Point A is on VP and 15 mm in front of VP. Problem number 2, point B is on HP and on VP. दोनच घेऊयात, हे दोन घेऊयात आता. Okay, point A is on VP and 15 mm in front of VP. Point B is on HP and on VP. असे हे प्रॉब्लेम्स आहेत. सो लेट अस विल स्टार्ट द सोल्युशन. पहिल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पहिल्यांदा काय ड्रॉ करायला जाणार, XY. फर्स्ट वी विल बी ड्रॉइंग एन XY. नेक्स्ट, second step should be draw a line perpendicular to XY. XY ला perpendicular line draw करा, this way. ओके, तिसरी स्टफ काय असणार आहे तुमची, लुक ऍट द HP डायमेन्शन. HP डायमेन्शन काय आहे, अरे पहिला प्रॉब्लेम चुकीचा लिहिलाय मी, नो बडी नोटीस. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये दोन्ही डायमेन्शन VP चे दिले ना मी, म्हणजे चुकला आहे की नाही. एक डायमेन्शन HP चं पाहिजे, एक डायमेन्शन VP चं पाहिजे. सो आय मेड मिस्टेक देअर. Okay, so let me correct my mistake.
लक्ष देत जावा की जरा. हा, सो पहिला प्रॉब्लेम. Point A is on VP and 15 mm for the HP. ओके, असा प्रॉब्लेम आहे. एक व्हीपीचं डायमेन्शन, एक एचपीचं डायमेन्शन. क्लिअर. सो नाव लुक ऍट दी एचपी डायमेन्शन. है ना, प्रॉब्लेम घेतल्यानंतर सोडवताना पहिल्यांदा काय करायचं, नेहमी एचपीचं डायमेन्शन शोधायचं. एचपीचं डायमेन्शन काय आहे, 15 mm अबो, 15 mm एचपीच्या वर आहे. मग 15 mm एचपीच्या वरती पॉइंट लोकेट करा. 15 mm मेजर करायचं आणि लोकेट करायचं. ओके, अँड ऑन व्हीपी, व्हीपी वरती आहे, व्हीपी वरती आहे याचा अर्थ होतो त्याचं व्हीपी पासूनचं डिस्टन्स किती आहे, 0 mm. इट्स डिस्टन्स फ्रॉम व्हीपी इज 0 mm. म्हणजेच तो कुठे येतो, पॉइंट एक्स वाय वरती येतो. Clear? So this is how this point indicates A dash and this point indicates only A. हा पॉइंट होतो नुसता A dash and A. Okay, got it? And dimension, if you are interested to give dimension दिल्यानंतर ते dimension कसं होणार, पहिल्यांदा हे असं काढायचं, एक छोटी पॅरलल लाईन, त्याच्यानंतर हे असं काढायचं. सी, डायमेन्शनला एक स्टँडर्ड असतो, डायमेन्शनिंगला एक स्टँडर्ड आहे. तो स्टँडर्ड मी आताच सांगणार नाही, जेव्हा आपला सिलेबस थोडा बहुत पुढे जाईल. तुम्हाला ज्यावेळेस प्रॉब्लेम सोडवायला कॉन्फिडन्स येईल त्यावेळेस आपण डायमेन्शनिंगचं शिकूया. ओके, सो हे डायमेन्शन असणार आहे 15 mm, 15 mm. ओके, सो हा फ्रंट व्ह्यू, हा टॉप व्ह्यू झालं ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन. एवढंच करायचं होतं. ओके, आता पुढचं आहे पॉइंट बी. पॉइंट बी चा प्रॉब्लेम कसा आहे, पॉइंट बी इज ऑन एचपी अँड ऑन व्हीपी. पॉइंट बी हा एचपी वरती पण आहे आणि व्हीपी वरती पण आहे. मग हा कसा सोडवायचा, हा कसा सोडवला जाईल, हाऊ इट कॅन बी सॉल्व्ड. सो लेट अस वी विल डिस्कस. पहिल्यांदा काय काढलं मी, एक लाईन काढली एक्स वाय. नंतर मी काय करणार, त्या एक्स वाय ला एक परपेंडिक्युलर लाईन काढणार, फेंट लाईन परपेंडिक्युलर टू एक्स वाय. त्याच्यानंतर एचपीचं डायमेन्शन बघणार. एचपीचं डायमेन्शन काय आहे, ऑन एचपी आहे, म्हणजेच एक्स वाय पासून 0 mm आहे, म्हणजेच तो एक्स वाय वरती येणार. So what this point indicates, this point is indicating front view of point B, म्हणजे हा झाला B dash. ओके, आता आपल्याला लोकेट करायचं याचा टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू म्हणजे कोणाचं डायमेन्शन, टॉप व्ह्यू म्हणजे व्हीपीचं डायमेन्शन. व्हीपीचं डायमेन्शन काय आहे, ऑन व्हीपी आहे, म्हणजे व्हीपीचं डायमेन्शन देखील एक्स वाय पासून 0 mm आहे, म्हणजेच तो पॉइंट देखील इथं एक्स वाय वरतीच येणार, म्हणजेच हाच असेल बी चा टॉप व्ह्यू. म्हणजेच बी च्या प्रॉब्लेम मध्ये फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू हा एकच पॉइंट असेल आणि तो पॉइंट असेल एक्स वाय वरती. कळालं का हे? तिन्ही केसेस कळाले का या स्पेशल 3 केसेस? काल होमवर्क. हा बोला सर. बी कॅपिटल चालतंय का? नाही, स्मॉल लेटर्स मध्ये घ्यायचे. कॅपिटल लेटर्स मध्ये कधी दिले जातात, ज्यावेळेस आपण असं लिहितो का नाही, बी एफ बी एच. व्हेन वी यूज ए एफ देन ए एच देन बी एफ बी एच, त्यावेळेस कॅपिटल लेटर्स वापरले जातात. ओके, आणि ज्यावेळेस आपण डॅशचा स्टँडर्ड फॉलो करतो त्यावेळेस स्मॉल लेटर्स वापरा. आपण डॅशचा स्टँडर्ड फॉलो करणार आहे म्हणून स्मॉल लेटर्स वापरा. ओके, व्हेरी गुड क्वेश्चन. छान निरीक्षण आहे, चांगली गोष्ट आहे. गुड, असं निरीक्षण पाहिजे बरं का, असं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे की सर न स्मॉल लेटर लिहिलंय म्हणजे काहीतरी गोळ आहे का. गेटिंग इट? दिस शुड बी युअर कॉन्सन्ट्रेशन. गुड वन. हा, डन इट. स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर सोडवा, सॉल्व्ह करा. डोंट फॉरगेट टू सॉल्व्ह दिस. See guys, I forgot to tell you about the dimensioning measurements. मेजरमेंट्स आपले डिस्कस करायचे राहिलेले आहेत, तर आपण आता मेजरमेंट्स डिस्कस करूया थोडेसे.
₹28 आहे बघा ऑनलाईन अवेलेबल. क्लॅरिटी नाहीये. Actually, I need a clear image so that I'll be able to explain you. ₹1 Oh my God. नाही यार. काय अँगल्स आपल्याला दिसणार नाहीत आता. इट्स नॉट गुड. सेट स्क्वेअर दाखवा म्हणल्यानंतर दागिन्यांच्या इमेजेस येतात. कसं करायचं, काय करावं या गुगलला. See, first let us will discuss over this. हे 2 सेट स्क्वेअर्स आहेत. ह्याच्यामध्ये हे तुम्ही घेतले असतील नसतील आय डोंट नो. इथं सेंटीमीटर स्केल असतं. इट हॅज सेंटीमीटर स्केल. इथं पण हे सेंटीमीटर स्केल आहे आणि इथं हे अँग्युलर स्केल आहे. सेंटीमीटर स्केल, अँग्युलर स्केल. नाउ लेट अस विल डिस्कस दिस सेंटीमीटर स्केल इन डिटेल. हे सेंटीमीटर स्केल थोडंसं डिटेल मध्ये डिस्कस करूया. ओके, दिस इमेज यू कॅन सी क्लिअरफुली. दिसते का ही इमेज व्यवस्थित जरा? येस सर. ओके, तर हे सेंटीमीटर स्केल असतं. मग ह्याच्यामध्ये मेजरमेंट्स कसे असतात तर बघा, ह्या ज्या मधल्या रेषा आहेत ना, एक एक, या रेषा असतात मिलीमीटर्सच्या. दीज लाईन्स इंडिकेट मिलीमीटर्स. जे की आपण आता डायमेन्शन्स डिस्कस करतोय ना, 15 mm, 20 mm, 25 mm, हे सगळे मिलीमीटरच्या लाईन्स आहेत. दीज ऑल लाईन्स आर ऑफ मिलीमीटर लाईन्स. This one indicates 10 millimeters. These two indicate 20 millimeters. These 3 indicate 30 millimeters. 4 indicate 40 millimeter. Okay. Now suppose if I need to place the dimension 115 millimeters. मला सपोज डायमेन्शन मिळालं 115 मिलीमीटर. तर मी ते कसं प्लॉट करणार? सो हाऊ शुड आय प्लॉट इट? तर पहिल्यांदा मी टाकणार 110 मिलीमीटर. त्याच्यानंतर मी मेजर करणार 111, 12, 13, 14, 15. सो दिस विल गिव्ह मी 115 mm. घाई मध्ये आपण काय करतो, 115 मिलीमीटर मीन्स 100 आणि वर 5. बट व्हॉट इज दिस? दिस इज 105 मिलीमीटर्स. है ना, हे कन्फ्युजिंग डायमेन्शन्स आहेत थोडेसे. 115 mm हे सगळ्यात जास्त कन्फ्युजिंग आहे. 115 आणि 105. हिअर वी गेट अ लॉट ऑफ कन्फ्युजन. घाईमध्ये आपण ह्याच्यामध्ये अल्टर करतो, ह्याच्यामध्ये मिस्टेक. सो यू शुड बी व्हेरी केअरफुल. तर 15 mm आपल्याला डायमेन्शन मिळतंय. 15 mm कुठं असतं?
सो इथं असतं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे 10 mm झालं, त्याच्या पुढे 5 mm. क्लिअर? दिस इज हाऊ 15 mm डायमेन्शन शुड बी लोकेटेड. 15 mm चं डायमेन्शन हे असं लोकेट झालं पाहिजे. मेजर करताना 0 पासून मेजर झालं पाहिजे. हे 0 आहे, हे 1 नाही, लक्षात घ्या, हे 1 mm आहे. तर दिस इज 1 mm, 2 mm, 3 mm, 4 mm, 5 mm. 0 पासून मेजर करता आलं पाहिजे व्यवस्थित. 15 लाईन्स प्लॉट करायच्यात आपल्याला 15 mm म्हटल्यानंतर 15 लाईन्स. क्लिअर? दिस इज द मिलीमीटर स्केल आणि हे तुम्हाला व्यवस्थित मेजर करावं लागतं. मिलीमीटर तुमच्या स्केलवर, तुमच्या पट्टीवर देखील असतं ते. क्लिअर? पण आपण जर नॉर्मल पट्टी बघितली, नॉर्मल स्केल बघितली, तर त्याचं डायमेन्शन वेगळ्या साईडनं सुरू होतं. Okay, so now I have set squares. If you wish, I can show you. Just you see, is it visible to you carefully? These are the set squares, but I guess it's not clear. Can you see this? Scale is not visible, है ना? Scale नाही दिसत आहे. हे 2 set squares असतात तुमचे, 2. हा एक आणि हा दुसरा एक. हे 2 set squares असतात. Okay, असे असतात. You must have it. Now I am being a graphic teacher, I have it. माझ्याकडे हे आहे. ओके, इथं असतं सेंटीमीटर आणि हे असतात फ्रेंच कर्व्ह म्हटलं जातं ह्याला. याचा उपयोग तुम्ही फिजिकली भेटला कधी तरच सांगतो, नाही तर नाही सांगतो. हा दुसरा सेट स्क्वेअर असतो, ह्याच्यामध्ये इथं अँग्युलर स्केल असतं जे आपल्याला वापरायचं असतं. इट्स अन अँगल स्केल. ओके, 0 डिग्री टू 180 डिग्री अँड अगेन 0 डिग्री टू 180 डिग्री. दोन्ही साईडनी ह्याला 0 टू 180 डिग्री अँगल स्केल आहे. ओके, हे सेंटीमीटरचं स्केल असतं इथं. हे सेंटीमीटर स्केल आहे इथं. ओके, आता हे माझे कॅमलचे आहेत, त्याच्यामुळे बघा इथे ब्रेक झाले. हा कुठला इथं? इट्स ब्रोकन. कुठं जातंय हे? हा, इट इज ब्रोकन. सिमिलरली दिस इज ब्रोकन. सो हे कॉर्नर्स ब्रेक नाही व्हायला पाहिजे त्याचे. हा कॉर्नर पण ह्याचा ब्रेक झाला, तर आपल्याला ह्या कॉर्नर्सची पण काळजी घ्यायची. आता हे कॉर्नर ब्रेक झाला. कॅमलचा आहे, हा नाही क्वालिटी आहे चांगली, इट ब्रेक्स. कॅमलचे वगैरे नाही घ्यायचे, दे डझंट गिव्ह गुड क्वालिटी. ओनली ओमेगा गिव्स गुड क्वालिटी. फक्त ओमेगाची क्वालिटी चांगली येते. हे झालं सेंटीमीटर मधलं स्केल. नाउ लेट अस विल टॉक अबाउट अँग्युलर स्केल. अँगल्स पण लागणार आहेत आपल्याला प्रोजेक्शन ऑफ लाईन मध्ये, म्हणून ते आपण घेणार आहोत. सो वी रिक्वायर दॅट ऑल्सो. ओके, सो सी, तुमचा सेट स्क्वेअर मधला जरी तुम्ही हा अँगल प्रोट्रॅक्टर बघितलं, सेट स्क्वेअर मधला जरी हा अँगल प्रोट्रॅक्टर बघितला आणि हा जरी बघितला, तरी त्याचं सेम आहे. इट इज सेम. मग ह्याच्यामध्ये बघा, दोन्ही डायरेक्शननी अँगल मेजर करता येतो आपल्याला. बघा इथं 0 10 20 30 40 50 60 70 80 90 100 110 120 असं 180 पर्यंत आहे. हा आउटर अँग्युलर स्केल आहे आणि हा इनर अँग्युलर स्केल आहे. 0 10 20 30 40 50 60 70 80. कशासाठी? आपल्याला अँगल कुठल्याही पॉइंट पासून मेजर करावा लागू शकतो. लक्षात घ्या. सपोज हे अशी बेस लाईन आहे, तर अँगल हा इकडून देखील मोजायला लावू शकतात आणि इकडून देखील मोजायला लावू शकतात. कुठल्याही डायरेक्शननी आपल्याला अँगल मोजायला लागू शकतो. त्याच्यासाठी हे बोथ डायरेक्शन अँग्युलर स्केल असतं, दोन्ही साईडचं अँग्युलर स्केल असतं. ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला कन्फ्युज व्हायचं नाहीये. यातली प्रत्येक एक छोटी लाईन ही 1 डिग्री अँगल रिप्रेझेंट करते. 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री 4 डिग्री 5 डिग्री. हे डार्क लाईन दाखवली ही 5 डिग्रीची आहे. त्याच्यानंतर हे 10 डिग्री 20 डिग्री 30 डिग्री 40 डिग्री आहे. Okay, now if someone will ask me to plot 95 degrees, 95 degrees मला जर प्लॉट करायचे असतील, तर कसे करणार?
इथं 90 आहे. 90 पासून 5 इकडे घ्यायचं की 90 पासून 5 इकडे घ्यायचं? बरोबर आहे ना? 90 पासून 5 इकडे घ्यायचं की 90 पासून 5 इकडे घ्यायचं हा क्वेश्चन राहतो. तर त्याच्यासाठी पहिला प्रश्न तुमचा पाहिजे, कुठल्या साईडने मोजायचं? फ्रॉम विच डायरेक्शन? पहिला प्रश्न. 95 जर या साईडने मोजायचं असेल तर 90 प्लस 5 इथं येईल तुमचा 95 या डायरेक्शननी मोजलं तर. क्लिअर? या डायरेक्शननी जर मोजलं तर इथं येणार 95. क्लिअर? असं कन्फ्युजन होतं. त्याच्यामुळे आपल्याला केअरफुल, फार डायमेन्शन्स मोजताना फार केअरफुल राहावं लागतं. क्लिअर? त्याच्यानंतर सपोज आय एम आस्क्ड टू प्लॉट 108 डिग्रीज. मला जर 108 डिग्री प्लॉट करायला सांगितलं, इफ समवन आस्क्ड मी टू प्लॉट 108 डिग्रीज, मग 108 डिग्री कुठे येणार? इथून असं आलो, 90, 100 आणि त्याच्या पुढे 8, 105, 6, 7, 8, 108 डिग्रीज. हा अँगल खूप जास्त वेळा मेजर करायला लागणार आहे, म्हणून मी स्पेसिफिकली हा घेतला. हा कुठं तो 0 to, मी जर या डायरेक्शननी मेजर करायला सुरुवात केली तर इफ आय स्टार्ट मेजरिंग फ्रॉम दिस डायरेक्शन, देन 100, 105, 6, 7, 8, 108 डिग्रीज या डायरेक्शननी मेजर करायला गेलो तर, या डायरेक्शननी मेजर करायला गेलो तर तो 108 डिग्री इकडे पडेल. 100, देन 105, 6, 7, 8 इथं पडेल तो. क्लिअर? हा 110च्या जवळ इथं येईल 108 या डायरेक्शननी मेजर करायला गेलो तर. क्लिअर? अशा पद्धतीने तुम्हाला जे अँगल्स मेजर करायचे ते अँगल्स देखील अगदी केअरफुली मेजर झाले पाहिजेत, अगदी केअरफुली प्लॉट झाले पाहिजे. क्लिअर? असा कंपास मध्ये पण तुमच्या छोटासा अँगल प्रोट्रॅक्टर असतो, तो वापरला तात्पुरता तरी चालेल, पण जर तुम्ही सेट स्क्वेअर्स विकत घेतले तर मात्र सेट स्क्वेअर मधलाच अँगल प्रोट्रॅक्टर वापरायचा. सेट स्क्वेअर विकत घेतल्यानंतर सेट स्क्वेअर्स मधलाच वापरायचा, दुसरा वापरायचा नाही. नॉट रिक्वायर्ड. क्लिअर? सेट स्क्वेअरची आपल्या काळजी घ्यायची. आपल्याला फायनल इयर पर्यंत हे दोन्ही सेट स्क्वेअर्स लागतात, पर्टिक्युलरली सिव्हिल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स. फायनल इयर पर्यंत सेट स्क्वेअर्स लागणार आहेत, फायनल इयर पर्यंत व्यवस्थित ठेवायचे. आणि दुसरे एएनटीसी सीएससी इलेक्ट्रिकल वाले देखील हे ठेवा. मोठ्या ड्रॉइंग असतात आपल्या, कधी कधी काढाव्या लागतात. सेट स्क्वेअर्स फार उपयोगी पडतात, पट्टी उपयोगी तेवढी पडत नाही. सेट स्क्वेअर्स विल बी व्हेरी व्हेरी युजफुल. मी फायनल इयरला जाईपर्यंत माझे सेट स्क्वेअर्स माझ्याजवळ व्यवस्थित होते. नंतर मी टीचिंग मध्ये आल्यानंतर ते हरवले. ओके, ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट मेजरमेंट्स. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? स्केल्स अँड मेजरमेंट. नो सर. ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही म्हणणार सर काय बारक्या लेवल पर्यंत शिकवताय? हे गरजेचं आहे. एमएम मेजरमेंट्स मध्ये काही जणांना अडचणी येतात, काही जण व्यवस्थित असतात, परफेक्ट असतात, पण काही जणांना अडचणी येतात. तर त्यांच्यासाठी हे आपण आता घेतलेलं आहे, मिलीमीटर्स मधले मेजरमेंट. क्लिअर? सो लाईनचे, पॉइंटचे बेसिक प्रॉब्लेम्स आपण कव्हर केले, पॉइंटच्या बेसिक केसेस आपण कव्हर केल्या, त्याच्यानंतर आपण मेजरमेंट कव्हर केलं. नाउ let us start discussing about line. आता आपण डायरेक्टली लाईन कडे जाऊया. Can anyone define line for me? मी सांगितलं होतं पहिल्या लेक्चरला लाईन म्हणजे काय आहे, तर कोणी सांगू शकतंय का व्हॉट इज मीन बाय लाईन? लाईन काय असते? Set of points in one direction. Set of points. ओके, लाईन इज सेट ऑफ पॉइंट्स आणि त्याच्या पुढे तुम्ही लावलं की इन वन डायरेक्शन, है ना? बघूया. सो तात्पुरतं मी ही इन वन डायरेक्शन स्किप करतो. ओके, तात्पुरतं आपण काय करूया, सेट ऑफ पॉइंट्स पहिल्यांदा ह्या गोष्टी बघूया. लाईन म्हणजे काय असतो? सेट ऑफ पॉइंट्स म्हणजे वेगवेगळे पॉइंट्स आहेत, ते जोडले की एक लाईन तयार होते. लाईन्स ह्या बेसिकली दोन प्रकारच्या असतात, असं मीच म्हणतो. लाईन्स आर जनरली ऑफ टू टाइप्स, असं मी म्हणतो. कुठल्या देत दोन टाइप्स? तर एक पहिलं स्ट्रेट लाईन आणि दुसरा असतो कर्व्ड लाईन.
स्ट्रेट लाईन्स आणि कर्व्ड लाईन्स हे बेसिक लाईनचे दोन प्रकार आपण क्लासिफाय करू शकतो. पहिला प्रकार की स्ट्रेट लाईन, दुसरा प्रकार तो की कर्व्ड लाईन. लाईन सरळ आहे आणि लाईन कर्व्ड आहे. ओके, नाउ लेट अस विल डिस्कस अबाउट स्ट्रेट लाईन. मग स्ट्रेट लाईनची डेफिनेशन आता सांगितली तुम्ही तशी येऊ शकते. सेट ऑफ पॉइंट्स इन वन डायरेक्शन. हे आता आपल्याला कोणीतरी सांगितलं. सेट ऑफ पॉइंट्स इन वन डायरेक्शन, याला आपण स्ट्रेट लाईन म्हणू शकतो. स्ट्रेट लाईन, सेट ऑफ पॉइंट्स इन वन डायरेक्शन. ओके, ठीक आहे. तर आता बघा ह्याच्यामध्ये त्याला अजून एक डेफिनेशन अशी करता येते. ए लाईन जॉईनिंग टू पॉइंट्स विथ शॉर्टेस्ट डिस्टन्स. ज्यावेळेस आपण दोन पॉइंट्स ना शॉर्टेस्ट डिस्टन्सनी जोडतो, शॉर्टेस्ट डिस्टन्स, मिनिमम पॉसिबल डिस्टन्स, त्यावेळेस ती स्ट्रेट लाईन होते. देन इट बिकम्स अ स्ट्रेट लाईन. ही ऍक्च्युली याची टेक्स्ट बुक डेफिनेशन आहे. ओके, लाईन जॉईनिंग टू पॉइंट्स विथ शॉर्टेस्ट डिस्टन्स, याला स्ट्रेट लाईन म्हटलं जातं ना, बुकची डेफिनेशन, बुक मधली डेफिनेशन. ओके, ही डेफिनेशन देखील चालते तुमची, सेट ऑफ पॉइंट्स इन वन डायरेक्शन, तीही चालते, काय प्रॉब्लेम नाही, पण ही चालेल. ए लाईन जॉईनिंग टू पॉइंट्स विथ शॉर्टेस्ट डिस्टन्स, त्याला स्ट्रेट लाईन असं म्हटलं जातं. या चॅप्टर मध्ये, या प्रोजेक्शन ऑफ लाईन चॅप्टर मध्ये, इन प्रोजेक्शन ऑफ लाईन, lines will consider as straight lines. सगळ्या लाईन्स आपल्या या चॅप्टर मधल्या ह्या स्ट्रेट लाईन्स असणार आहेत. जिथं जिथं wherever you will find the word line word here in this chapter will indicate स्ट्रेट लाईन. या चॅप्टर मध्ये लाईन हा शब्द आला की त्याचा अर्थ स्ट्रेट लाईन असाच घ्यायचा. या चॅप्टर मध्ये ज्या ज्या वेळेस तुम्हाला लाईन हा वर्ड समोर येईल तुमच्या, त्या वेळेस त्या लाईनचा अर्थ स्ट्रेट लाईन असाच होईल. ओके, so simply we will remember now, like line is something which we get after joining two points. दोन पॉइंट्स जॉईन केल्यानंतर आपल्याला लाईन मिळते. म्हणजेच प्रोजेक्शन ऑफ लाईन याचा अर्थ आपण असा घ्यायचा का की प्रोजेक्शन ऑफ लाईन म्हणजे प्रोजेक्शन ऑफ पॉइंटच आहे. आपण याला असं म्हणूया का, प्रोजेक्शन ऑफ लाईन म्हणजे काय आहे, प्रोजेक्शन ऑफ पॉइंटच आहे, फक्त पॉइंट एक नाहीये. पॉइंट किती आहे, दोन आहे. क्लिअर. प्रोजेक्शन ऑफ लाईन म्हणजे काय, प्रोजेक्शन ऑफ पॉइंटच आहे, फक्त पॉइंट किती असणार आहे त्याच्यामध्ये, तर याच्यामध्ये पॉइंट्स हे दोन असणार आहेत. देयर विल बी टू पॉइंट्स, ए आणि बी. मग तो होतो लाईन ए बी. ज्यावेळेस आपण प्रोजेक्शन ऑफ टू पॉइंट्स घेतो, पॉइंट ए अँड पॉइंट बी इन अ सिंगल इमेज, देन इट इज कॉल्ड एज प्रोजेक्शन ऑफ लाईन. त्यावेळेस त्याला म्हणायचं प्रोजेक्शन ऑफ लाईन. क्लिअर. ओके, नाउ लेट अस वी विल कन्सिडर एन एक्झाम्पल. त्यावेळेस मला ते समजेल. एक एक्झाम्पल बघूया. For this, I should open a PPT. That will be more good, I guess. Unit 1. हे आपण बघितलेलं, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट, and we have seen it. Observer, front view, top view. तर तो क्वाड्रंट पॅटर्न इकडे असा आपण दाखवला होता. इफ यू गाइज रिमेंबर, यू डू रिमेंबर इट. देन ओके, हे पॉइंट वेगवेगळ्या क्वाड्रंट्स मध्ये प्लेस केलेले आहेत
आपण फक्त पॉइंट इन फर्स्ट क्वाड्रंट बघितला, हे आपण इकडचे बघितलेले नाहीये. Point in second quadrant, point in third quadrant. No, this we have seen. Here, this part we have seen. We discussed. This is second quadrant. Observer बघा इकडेच आहे. Observer ना पोझिशन चेंज केलेली नाहीये. You can find observer here only. इकडेच आहे observer. Quadrant मात्र इकडे गेलाय. आणि हा फोर्थ क्वाड्रंट. ते आपल्या सिलेबसला नाहीये सेकंड थर्ड फोर्थ. दॅट इज वाय डोंट वरी, जेवढा आहे तेवढा मी घेतलेला आहे. Projection of point in first quadrant. This part also we have finished. Front view, top view. हा प्रॉब्लेम जो मी आज घेतला, आठवतंय का? पॉइंट एच लिहिलता आपण त्याला. त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम बी जो तुम्हाला होमवर्कला दिला होता. Can you see A dash? A dash indicates front view. Simply A indicates top view, and it is again in small letters. Now we are going to discuss about projection of straight lines. Projection of straight lines मध्ये हे एवढे पॉइंट्स आपल्याला बघायचे आहेत. पहिला, दुसरा, तिसरा. Vertical line, line parallel to HP, VP, line parallel to HP, and inclined to HP, parallel to VP, line inclined to VP, parallel to HP, line inclined to both HP and VP. We will discuss, don't worry. आणि हे 5 प्रकारच्या लाईन्स आहेत. 5 म्हणण्यापेक्षा या खालच्या 4च म्हणूयात, वरच्याला एवढा वाटतो. बघूयात. Let us we will discuss here. A line perpendicular to HP and VP. आपण ही लाईन आता नाही बघायची, आपण ही लाईन नंतर बघायची. It is of no use. आपण वेगळी लाईन बघणार आहे. पहिल्यांदा आपण लाईन बघणार आहे लाईन पॅरलल टू बोथ HP and VP. सो हे आपल्याला बघायचंय. आता फोकस नाही, हे पण काय तसं. हा, दिस इज इम्पॉर्टंट. आता जे लाईन दाखवणार आहे हा खालच्या पार्ट मध्ये ती महत्वाची आहे. ओके, सो कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट लाईन. HP आणि VP आहे. आता ही लाईन A आणि B, ही लाईन AB कशी असणार आहे ती मी आता तुम्हाला सांगतो. काय आहे लाईन, या लाईनची कंडिशन आहे, दिस लाईन AB इज पॅरलल टू बोथ HP अँड, अरे कुठे गेलं? Yes, there is an issue. Hi, welcome. So there is an issue. Can you see it? Hello? Yes, sir. Yes, sir. पहिली कंडिशन आपण बघणार आहे, लाईन AB इज पॅरलल टू HP अँड पॅरलल टू VP. लाईन AB कशी आहे की HP आणि VP ह्या दोन्ही रेफरन्स प्लेन्सना पॅरलल आहे. ओके, सो दिस इज हाऊ द फर्स्ट केस इज. ही अशी आहे आपली पहिली केस. ओके, नाउ लुक ॲट लाईन AB. लाईन AB कडे बघा. आता ही कशी असणार आहे, तर ती HP आणि VP दोन्हीला पॅरलल आहे. पहिली कंडिशन बघूया, लाईन पॅरलल टू HP. आता तुम्ही मला सांगा की आपण कधी म्हणू शकतो की ही लाईन AB
या HP ला पॅरलल आहे. व्हेन कॅन यू से दिस? असं तुम्ही कधी म्हणू शकता? ए आणि बी दोन्हीचं डिस्टन्स HP. व्हेरी करेक्ट. दिस आन्सर ओनली आय एम एक्सपेक्टिंग. हा, थोडा रेंज मध्ये नव्हता. तुम्ही व्यवस्थित सांगता का जरा अजून एकदा? उत्तर बरोबर आहे. ए आणि बी दोन्ही पॉइंटचं डिस्टन्स HP पासून इक्वल पाहिजे. करेक्ट. ही लाईन AB HP ला पॅरलल आहे असं मी कधी म्हणू शकतो? जेव्हा या पॉइंट A चं डिस्टन्स HP पासून आणि या पॉइंट B चं डिस्टन्स HP पासून सेम असेल, त्यावेळेस म्हणू शकतो मी ही लाईन AB ही HP ला पॅरलल आहे. ओके. व्हेन कॅन आय से इज, ज्या वेळेस या पॉइंट A चं डिस्टन्स आणि या पॉइंट B चं डिस्टन्स हे HP पासून सेम आहे, त्याच वेळेस मी म्हणू शकतो ही लाईन AB ही HP ला पॅरलल आहे. द लाईन AB इज पॅरलल टू HP. ओके. सो नाउ just look at here. वगैरह है. ओके. हा HP दिसतोय का? नाही दिसत. So this is HP. Let us consider this as horizontal plane. Let us consider this as horizontal plane. This is line AB. शार्पन केलंय तिकडे A म्हणूयात, नॉन शार्पन आहे तिकडे B म्हणूयात. शार्पन म्हणजे जिथं टोक आहे त्याला A म्हणूयात, जिथं टोक नाहीये त्याला B म्हणूयात. आता कंडिशन आपण काय म्हटली? ज्या वेळेस ह्या A चं आणि B चं हे HP पासूनचं डिस्टन्स सारखं आहे, म्हणजे ह्या A चं 15, B चं 15, त्यावेळेस आपण काय म्हणतो? लाईन AB ही HP ला पॅरलल आहे. ठीक आहे. आता मी थोडं लाईन बदलतो. असं केलं. आता ही लाईन HP ला पॅरलल आहे का? सर पॉइंटचं डिस्टन्स काय? पॉइंटचं डिस्टन्स सेम आहे. पॉइंटचं डिस्टन्स मी बदलला नाही. मी फक्त लाईनचं ओरिएंटेशन बदललं. येस सर, पॅरलल आहे ना ते. पॅरललच आहे का? पॅरलल आहे सर. है ना? म्हणजे मी असं पूर्ण आहे सर. लाईनला गोल जरी फिरवलं पण खालचं डिस्टन्स जर नाही बदललं तर ही लाईन कशी राहते? HP ला कशी राहते? पॅरललच राहते. ठीक आहे. सो मी काय करतोय? फक्त ह्या A चं आणि ह्या B चं HP पासूनचं डिस्टन्स कॉन्स्टंट धरलंय. दोन्हीचं HP पासूनचं डिस्टन्स मी कसं धरलंय? कॉन्स्टंट. मी फक्त लाईनचं ओरिएंटेशन बदलतोय VP सोबतचं. असं करतोय मी फक्त. बट इट्स डिस्टन्स फ्रॉम HP इज सेम. म्हणजे ह्या लाईन, या सगळ्या लाईन्स कुठलं जरी ओरिएंटेशन घेतलं तर ह्या HP ला कशा राहतायत? पॅरललच राहतायत. दीज लाईन्स आर रिमेनिंग पॅरलल टू HP ओनली. ओके. ही लाईन या AB ला कसंही गोल फिरवा, या A चं VP पासूनचं आणि B चं VP पासूनचं अंतर कितीही फिरवा तुम्ही, डझंट मॅटर. Only condition you should keep standard as its height from HP is same. Then the line is parallel to both. Line is parallel to HP. Okay. So we will write. जे आता आपण म्हटलं ते लिहूयात. Line AB is parallel to HP if the distance of point A and point B from HP is same. एवढी एकच कंडिशन आहे, बेसिक कंडिशन. डिस्टन्स पॉइंट A चा आणि पॉइंट B चा HP पासून कसं पाहिजे? सेम पाहिजे. इन द सिमिलर वे जर मला म्हणायचं असेल लाईन AB इज पॅरलल टू VP, तर मला काय म्हणावं लागेल? तर काय म्हणावं लागेल मला? डिस्टन्स ऑफ पॉइंट A and B from VP is same. from VP It's is same. It's same. जर
पॉइंट ए च आणि पॉइंट बी च डिस्टन्स व्हीपी पासून सेम असेल तर ती लाईन व्हीपी ला पॅरलल असते. इन दॅट केस दॅट लाईन इज पॅरलल टू व्हीपी. म्हणजे इथलं हे बी पासून व्हीपी च आणि ए पासून व्हीपी च हे डिस्टन्स जर सेम असेल हे आणि हे, तर आपण काय म्हणतो, लाईन ए बी इज पॅरलल टू व्हीपी. तर आपण त्या लाईन ए बी ला म्हणणार आहे पॅरलल टू व्हीपी. आता जसं आपण एचपी सोबतच बघितलं, इन द सिमिलर फॅशन जर मी ह्या कुठे गेला, if I will consider this as a vertical plane, हा मी vertical plane consider केला, this as a vertical plane and this as line AB, ही line AB. ओके, तर ह्याचा पॉइंट शार्पन केलेला ई, नॉन शार्पन बी. हा, हे दोन्ही पॉइंट्स व्हीपी पासून मी सेम अंतरावरती पुढे आणले. हे दोन्ही पॉइंट व्हीपी पासून कसे आणले, सेम पुढे आणले. म्हणजे ही लाईन व्हीपी ला पॅरलल आहे. मी जर याला टर्न केला असा पूर्ण, पण हे ए च आणि बी च डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवलं, बी च आणि ए च डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवलं व्हीपी पासून, तरी देखील ही लाईन व्हीपी ला कशी होते, पॅरलल. म्हणजे हा अख्खा राऊंड जरी फिरवला तरी ही लाईन व्हीपी ला कशी राहणार आहे, पॅरललच राहणार आहे या कंडिशन मध्ये. कारण ह्या ए च आणि बी च व्हीपी पासूनच अंतर आपण कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. वी हॅव केप्ट इट्स डिस्टन्स फ्रॉम व्हीपी इज कॉन्स्टंट. दॅट इज व्हाय वी आर सेइंग, त्याच्यामुळे आपण काय म्हणतोय, लाईन ए बी इज पॅरलल टू व्हीपी. ओके, कळालं? ओके, यस सर. चला आता हे Yes, आताच जे आपण म्हटलं ते मी लिहितो आणि तुम्ही मग त्याचा कॉमनली, मगाशी स्क्रीनशॉट काढलाय का नाही माहित नाही मला, म्हणून मी एकदा परत लिहितोय. लाईन ए बी, अरे कुठे गेलं, हॅलो, लाईन ए बी इज टू HP if distance of A and point B from HP is same. Line AB is parallel to VP if the distance of point A and B VP is same. ओके, तर त्याला काय म्हणायचं आपण, लाईन ए बी इज पॅरलल टू व्हीपी. क्लिअर? ओके, आता याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्या पुढचा जो पार्ट आहे की ह्याचे प्रोजेक्शन्स घेणे, हे प्रोजेक्शन्स आपण पुढच्या लेक्चरला बघूयात. आता हे कव्हर होणार नाही, मी तुम्हाला दाखवून घेतो फक्त ह्याचे प्रोजेक्शन. बट डिस्कशन वी विल गो अहेड विथ नेक्स्ट लेक्चर. मध्ये शेअर करा ना. पीपीटी शेअर करू का? बर, करतो. पीपीटी शेअर केलं लेक्चर अटेंड करणार ना? ओके, आय विल शेअर द पीपीटी. काय करतो मी, आता लगेच माझी 12 वाजता मीटिंग आहे. मग जर मी आता लगेच शेअर केलं नाही किंवा दुपारी 2 पर्यंत बघा, मी जर शेअर केलं नसेल तर मला फक्त कुणीतरी एकाने एक रिमाइंडर मेसेज टाका, मी दुपारी शेअर करून टाकतो. ओके, ठीक आहे. किंवा 4-4:30 पर्यंत वाट बघा, नाहीतर मला रिमाइंड टाका, मी करून टाकतो. ओके, आता याचा फ्रंट व्ह्यू बघा. हा फ्रंट व्ह्यू झाला. टॉप व्ह्यू बघा, हा टॉप व्ह्यू झाला. आणि हे असं त्याचं रिलेशन असतं, जॉईनिंग. क्लिअर? तर हे आपण बघणार आहोत. फॉर दिस लेक्चर इट इज नॉट पॉसिबल. या लेक्चर मध्ये आता हे होणं पॉसिबल नाहीये. सो दॅट इज वाय वी विल डिस्कस दिस लाईन पॅरलल टू बोथ प्लेन्स HP अँड VP इन नेक्स्ट लेक्चर. हे आपण पुढच्या लेक्चरला बघूयात. पॉइंटचं नाव वरती लिहून ठेवा, लाईन पॅरलल टू बोथ HP अँड VP, आणि त्या पॉइंटच्या हेडिंग अंडर ह्या 2 लाईन्स लिहून ठेवा. ओके, हेडिंग पण मी लिहितो, सो दॅट लाईन पॅरलल टू HP अँड VP हे हेडिंग असेल, आणि ह्या हेडिंग अंडर हे खालचं लिहून ठेवा. ह्या 2 लाईन्स लिहून ठेवा. दिस इज सफिशियंट. ओके, थँक यू. देन वी विल स्टॉप हिअर फॉर टुडे. हॅलो सर. हा, बोला. हॅलो सर.
हा बोला बोला बोला. हॅलो सर प्रॅक्टिस करायला एक्झाम्पल द्या की. हो लगेच. ठीक आहे. ओके. सो ट्राय टू सॉल्व दीज 5 प्रॉब्लेम्स. 5 प्रॉब्लेम्स प्रोजेक्शन ऑफ पॉइंटच्या केसेस. ओके ठीक आहे. Yes, sir. घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या याचा. 1 2 3 4 5. Okay, we'll stop here. Thank you.